नाशिकच्या अजय बोरस्ते यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावणं पाठवल्याची माहिती मिळते। अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नाशिकहून रवाना देखील झाले। नाशिकसाठी बोरस्ते यांच्या नावाची मागील 4 दिवसांपासून चर्चा सुरू आहे। नाशिकचा उमेदवार अजून महायुतीचा निश्चित झालेला नाही। एकीकडे छगन भुजबळ यांचं नाव देखील समोर येत आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्यासोबत आहेत। चंदन, अजय बोरस्ते यांना मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावले, ते मुंबईसाठी रवाना देखील झाले। सागर, खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातल्या महायुतीचा उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम आहे। एकीकडे हेमंत गोडसे हे प्रमुख दावेदार होते, मात्र भाजपकडून हेमंत गोडसे यांच्या नावाला कडाडून विरोध झाला आणि त्यामुळे हेमंत गोडसे यांचं नाव मागे पडलं। त्याच्यानंतर नेमका उमेदवार कोण द्यायचा याबाबत गेल्या जवळपास 2 आठवड्यांपासून संभ्रमावस्था आहे। अनेक नावं समोर येत आहेत, मात्र नाशिकच्या एकूणच राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर आता शिवसेनेकडून अजय बोरस्ते यांचं नाव पुढे आणण्यात आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे अजय बोरस्ते हे सुशिक्षित उमेदवार आहेत, त्यासोबतच शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आहेत अजय बोरस्ते आणि त्याच्यामुळे भाजप आणि संघ यांचा अजय बोरस्ते यांच्या नावाला निश्चितपणे आतून पाठिंबा आहे। अजय बोरस्ते जर उमेदवार असतील तर संघ किंवा भाजप यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे। दुसरीकडे शिवसेनेमध्ये देखील अजय बोरस्ते यांची चांगली पकड आहे आणि त्याच्यामुळे जर बोरस्ते या ठिकाणी नाशिकचे उमेदवार असले तर शहरी आणि ग्रामीण भागात देखील त्यांची एकूण जी राजकीय पकड आहे तिचा पक्षाला फायदा होईल, अशा पद्धतीचा एक अंदाज वर्तवला जातोय आणि मुख्यमंत्र्यांनी यासाठीच बोरस्तेंना आज या ठिकाणी ठाण्याला पाचारण केलेलं आहे। आजच्या या बैठकीमध्ये बोरस्तेंच्या संदर्भात नेमका निर्णय होतो का आणखी काही दिवस वाट बघावी लागते महायुतीच्या उमेदवाराच्या घोषणेसाठी, हे आज स्पष्ट होईल। नक्कीच चंदन, त्यामुळे आजच्या या बैठकीकडे आणि बोरस्ते आणि शिंदेंमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे आपले लक्ष असणार आहे।